नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय वानखडे, संचालक भूमिपुत्र फाउंडेशन. आपलं सर्वांचं भूमिपुत्र फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. आपण आजपासून संयुक्त पूर्वपरीक्षा गट क 2024 ज्याची एक्झाम दिनांक 1 जून 2025ला आहे, या पूर्वपरीक्षेची सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला बघायची आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि सोबतच येणाऱ्या काळामध्ये या परीक्षेची स्ट्रॅटेजी, सिलेबस, PIQ ॲनालिसिस आणि इतर महत्त्वाच्या फॅक्ट्स याच्याबद्दल मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. आणि म्हणूनच आजपासून मी संयुक्त पूर्वपरीक्षा गट क 2024 याच्यासोबत आणि तुमच्यासोबत जोडलेला आहोत. मित्रांनो, माझ्याबद्दलची माहिती आजपासून मी यूट्यूबला हे सेशन घेणार आहे. माझ्याबद्दलची माहिती लास्टमध्ये देणारच आहोत, परंतु महत्त्वाचं बघूया आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट क 2024 जी 1 जून 2025ला आहे. 1 जून 2025ला आहे म्हणजे आता आपल्याकडे इथून जवळजवळ मित्रांनो 2 महिने बाकी आहे. आणि या 2 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे आणि सोबतच स्ट्रॅटेजी काय या 2 महिन्यात अशी काय तयारी करायची जेणेकरून आपली संयुक्त पूर्वपरीक्षा गट क म्हणजे ज्याला आपण कंबाईन ग्रुप सी ही क्लिअर झाली पाहिजे. मित्रांनो, याच्याबद्दलच मला बोलायचं होतं, म्हणूनच मी ऑनलाईन आलेलो आहे किंवा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येत आहे. मित्रांनो बघा, गट क मध्ये गट क म्हणजे आपण त्याला ग्रुप सी म्हणतो, जी एक्झाम आपल्याला सर्वांना माहीत आहे 1 जूनला आहे. आणि 1 जूनला ती एक्झाम आहे. याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्याबद्दल आधी आपण बोलू, ठीक आहे. स्ट्रॅटेजी नंतरच मी सिलेबसकडे येणार, ठीक आहे. बरेच जण तुम्हाला सिलेबस सांगतात आधी आणि मग तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगते. सिलेबस मला माहिती आहे, तुम्ही जर ग्रुप सीचा अभ्यास करत आहात तर तो 100% तुम्हाला सिलेबस माहितीच आहे की आपली जी पूर्वपरीक्षा आहे ती 100 मार्काची आहे, 100 क्वेश्चनची आहे. 60 मिनिटामध्ये आपल्याला ते सर्व सॉल्व करायचं आहे. पण त्याच्याही आधी स्ट्रॅटेजी, सिलेबस तुम्हाला सर्वांना माहिती आहे तरीसुद्धा आपण त्याच्याकडे जाऊच. पण सर्वात महत्त्वाचं काय स्ट्रॅटेजी काय आहे. 2 फेब्रुवारी 2025ला आपली ग्रुप बी ही एक्झाम झाली आहे, बरोबर आहे. कुठली एक्झाम झाली आहे? ग्रुप बी. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ग्रुप बीमध्ये चुका झालेल्या आहेत. आणि या ग्रुप बीच्या एक्झाममध्ये ज्या काही आपल्या चुका झालेल्या आहेत त्या चुका इम्प्रूव्ह करणे हे सर्वात महत्त्वाचं आपलं काम. तुम्हाला किती काही वाटत असेल का चुका काय काय झाल्या, तर ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा त्या ग्रुप बीच्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहात तेव्हा तुम्हाला 100% माहीत पडेल की आपल्या इथं चुका झालेल्या आहेत, त्यामुळे आपला गुड स्कोअर ग्रुप बीमध्ये आला नाही. लक्षात घ्या. आणि या सर्वात महत्त्वाचं तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा ह्या ग्रुप सीच्या एक्झामचा प्रीचा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्ही सर्वात महत्त्वाचं बघा की आपल्या ग्रुप बीचा जो पेपर झाला आहे तिथे चुका काय झाल्या आणि त्या चुकाच आपल्याला सर्वात महत्त्वाचं इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि तीच आपली खरी स्ट्रॅटेजी असणार आहे मित्रांनो. तीच आपली खरी स्ट्रॅटेजी असणार आहे आणि याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आता बघा मित्रांनो, आपली स्ट्रॅटेजी काय आहे. स्ट्रॅटेजी नंबर आपण पॉईंट देऊ, ठीक आहे. स्ट्रॅटेजी 1 नंबरला काय आहे, स्ट्रॅटेजीमध्ये सर्वात महत्त्वाचं ग्रुप बीचा जो आपण पेपर दिला त्यातली चुका शोधणे, की काय चुका झाल्या, टायमिंग जमलं की नाही जमलं, वेळेवर आपण 100 प्रश्नांना हात लावला की नाही लावला, 100 प्रश्नामध्ये मॅथ रिझनिंगचे प्रश्न किती बरोबर आले आहे, चालू घडामोडीच्या प्रश्नांना कसा आपल्याला दगा दिलेला आहे, या सर्व गोष्टीवर आपल्याला बघायचं आहे. आणि हा आपला पहिला पॉईंट असेल. सेकंड पॉईंट PIQ ॲनालिसिस, जे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा जर कोणता बेस असेल तर तो बेस म्हणजे काय, PIQ ॲनालिसिस. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, अभ्यास करताना याला इम्पॉर्टन्स देणं खूप महत्त्वाचं आहे. आता PIQ ॲनालिसिस कशातून करायचं हे तुम्ही विचारू शकत नाही, कारण की तुम्ही ग्रुप सीची प्रीची तयारी करताय म्हणजे तुम्हाला ऑलरेडी याच्याबद्दल नॉलेज आहे. तरीसुद्धा एक रिमेंबर म्हणून तुम्हाला सांगत आहे, ही पहिली गोष्ट झाल्यावर दुसरी गोष्ट हीच असली पाहिजे की आपलं PIQ ॲनालिसिस आजपर्यंतचे 2000 नाही जास्त होतं 2013 पासूनचे ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जे काही पेपर झालेले आहे प्रीचे ते सर्व चाळून काढणे आणि ते ॲनालिसिस करणे हा सर्वात महत्त्वाचा बेसिक पॉईंट. आणि हे PIQ ॲनालिसिस करताना ते PIQची क्वेश्चन, त्याचं लॉजिक इम्प्रूव्ह करणे हे लक्षात घ्या. त्याचं लॉजिक काय करणे, इम्प्रूव्ह करणे. कारण की बघा, ग्रुप बीच्या चुका आपण शोधून काढल्या, PIQ ॲनालिसिस केलं,
तरीसुद्धा आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला सहजासहजी येत नाही. मग बऱ्याच प्रश्नांची उत्तर जर येत नसेल तर PIQ करून PIQचं लॉजिक आपल्याला कळलं पाहिजे आणि ते इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. लक्षात घ्या. लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी काय करतात, PIQ करतात आणि PIQ करताना काय होतं माहिती आहे का, बस असा प्रश्न पाहते आणि त्याची उत्तरं झालं, हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर एक आहे, तेवढं पाठ करून ठेवते. मित्रांनो, PIQ ॲनालिसिस याला म्हणत नाही. PIQ ॲनालिसिस म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या की जो तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल तो कुठल्या टॉपिकवर आहे, त्या टॉपिकवर आतापर्यंत किती प्रश्न विचारलेले आहे आणि त्याचं उत्तर कसं दिलेलं आहे, ते तुमच्या ओळखीचं आहे की अननोन आहे की काहीतरी नवीनच माहिती दिलेली आहे किंवा तो प्रश्नच तुमच्या ओळखीचा नाही आहे, तर याला म्हणतात PIQ ॲनालिसिस. आणि पण आपण PIQ ॲनालिसिस तसं करत नाही. एक लक्ष स्वतःला विचारा, ठीक आहे, मी आज यूट्यूबवर हे सेशन घेत आहे, पण तुम्ही सगळ्यांनी, मी पण स्टडी करतो, तुम्ही पण स्टडी करताय, पण सर्वांनी विचारा PIQ ॲनालिसिस कसं असते. PIQ ॲनालिसिस 100% याच मथळ्यामध्ये असलं पाहिजे. लक्षात घ्या, मी लिहून देते येतो. PIQ ॲनालिसिस, ठीक आहे, जेव्हा आपलं बघा हा क्वेश्चन असणार आणि आपले असे उत्तर असणार. हा क्वेश्चन घेतो आणि त्याचं उत्तर काय हे पाठ करतो, हा झालं आपलं PIQ ॲनालिसिस. तर हे रॉंग आहे मित्रांनो, लक्षात घ्या, हे PIQ ॲनालिसिस नाही आहे. ठीक आहे. PIQ ॲनालिसिस म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्र जॉग्राफी बघत आहे. महाराष्ट्र जॉग्राफी बघताना सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट टॉपिक कोणते, की ज्या टॉपिकवर सर्वाधिक जास्त क्वेश्चन विचारलेले आहे, सर्वाधिक जास्त क्वेश्चन विचारलेले आहे. जसं उदाहरणार्थ नदी प्रणाली हा टॉपिक असा आहे ज्याच्यावर 100% प्रश्न विचारलेले आहे. मग 100% प्रश्न विचारल्यावर नदी प्रणालीवर मग त्याच्या मुख्य नदी प्रणालीमध्ये काय बघू शकतो आपण, त्याचं जाळं कसं विखुरलेलं आहे, त्याच्या उपनद्या कशा आहे, नंतर उपनद्यांच्या डावीकडून उजवीकडून त्याच्या एकूण लांब्या, त्याच्या संबंधित असलेल्या जोड्या, त्या नदीवर असलेले काही धरणं किंवा त्या नदीवर बसलेले शहरं, तर याला म्हणतात PIQ ॲनालिसिस. म्हणजे तो टॉपिक तिथेच क्लिअर होऊन जातो. आणि मग नंतर तो क्वेश्चन दिल्यावर, तो क्वेश्चन दिला की त्याचे जे उत्तरं असतात ते ॲनालिसिस करणे. ठीक आहे. आणि हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल. दुसरा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे एक आपला झाला की ग्रुप बी मधल्या चुका शोधणे, दुसरं झालं PIQ ॲनालिसिस, तिसरं झालं PIQ ॲनालिसिस पण ते लॉजिक लागते का तिथं. ठीक आहे, त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहे, विविध व्हिडिओ आणणार आहे. आणि चौथा सर्वात महत्त्वाचा आहे की रिव्हिजन, की ग्रुप बी साठी आपली रिव्हिजन कुठं कमी पडली, असे कोणते टॉपिक होते की ग्रुप बी मध्ये आपल्याला कमी पडले आणि जे आपल्याला ग्रुप सी मध्ये करायचे. स्वतःला हे सांगावं लागेल, कारण की या चुकातून तेच शिकायचं तुम्हाला. ग्रुप बीच्या एक्झामात ज्या चुका झाल्या त्याच्यातून तुम्हाला हेच शिकायचं आहे की माझं ग्रुप बीला कुठं कमी पडलं आणि मी ग्रुप बीला इथे जर कमी पडले तर माझं तिथं रिव्हिजन जास्तीत जास्त झालं पाहिजे. जर तुमचं रिव्हिजन जर झालं नाही तर पुन्हा मग 1 जून 2025चा स्कोर आपल्याला चांगला येणार नाही मित्रांनो. त्यामुळे ह्या 4 गोष्टी लक्षात घ्या. मला तरी वाटते मी पुन्हा लिहून देतो या 4 गोष्टी. बघा, म्हणजे जर तुम्ही मला जर विचारलं की सर ग्रुप सीच्या एक्झामसाठी काय करायला पाहिजे, तर ग्रुप सीच्या एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचं ग्रुप बीचा जो पेपर झाला त्याच्यातील चुका शोधा. बेटर तुम्हाला खूप छान तुम्हाला आन्सर मिळेल तिथून, की आपल्या इथे चुका झालेल्या आहे आणि इथं आपल्याला आता पुढे चुका करायच्या नाही. तिसरं की तुम्ही बेस्टपैकी PIQ ॲनालिसिस करा आणि त्याच्यातून इम्पॉर्टंट टॉपिक काढा. पॉलिटीचे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे, पॉलिटीचे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इकॉनॉमिक्सचे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हिस्ट्रीचे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जॉग्राफीचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, ज्या टॉपिकवर जास्तीत जास्त आणि एव्हरी टाइम त्याच्यावरच जास्तीत जास्त आयोगानं प्रश्न विचारलेले आहे, तर ते तुम्हाला याच्यातून घ्यावं लागणार. आणि तिसरं म्हणजे PIQ ॲनालिसिस तर करायचंच आहे, पण PIQ ॲनालिसिस सोबत तुम्हाला लॉजिक पण तुमचं डेव्हलप करायचं आहे. कारण की काही प्रश्नाची उत्तरं हे लॉजिक डेव्हलपमेंटनंच होणार. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहित नसते मित्रांनो, पण लॉजिक डेव्हलपमेंट जर झालं, आणि हे लॉजिक डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट काय आहे, PIQ, आणि याच्यावर बेस आहे तुमचं PIQ लॉजिक डेव्हलपमेंट. आणि सर्वात महत्त्वाचं बी म्हणजे चुका ज्या झाल्या, ज्या टॉपिकमुळे तुम्ही मागे राहिले, ज्या टॉपिकमुळे तुमचा स्कोर कमी आला, त्याचं जास्तीत जास्त काय करणे, रिव्हिजन करणे. आणि ह्या 4 गोष्टींना सामोरं जा, मला तरी वाटते. ठीक आहे. तर आता बघा, सांगायचा मुद्दा आहे, मी 2021ची ग्रुप सीची मेन्स पण दिलेली आहे, 2022ची पण 2022ची पण ग्रुप सीची मेन्स दिलेली आहे, 2023ची पण ग्रुप सीची मेन्स दिलेली आहे.
फक्त आता वाट बघत आहे आम्ही सर्व विद्यार्थी की PML कधी येणार, प्रोव्हिजनल लिस्ट, त्याची आम्ही सर्वजण वाट बघत आहे 2023ची प्रोव्हिजनल लिस्ट. आणि एवढं सर्व झाल्यामुळेच मी इथं बोलत आहे मित्रांनो, सहजासहजी सांगत नाही. आणि या 4 गोष्टीतूनच आपल्याला तुम्ही लक्षात घ्या, 4 गोष्टीवर जर तुम्ही भर दिला तर तुमचा 1 जूनचा जो पेपर असेल तिथं तुम्हाला गुड स्कोर येणार, गुड स्कोर येणार, लक्षात घ्या. बाकी तुम्हाला सिलेबस तुम्हाला माहिती आहे, सिलेबस तुमच्याकडे आहे 100%, ठीक आहे. नंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं नॉलेज आहे, पण सर्वात महत्त्वाचं आहे की अभ्यासाची सुरुवात कुठून करायचं. 2 महिने राहिलेले आहे आपल्याकडे, 2 महिने राहिल्यावर नेमकं स्टार्ट कुठून करायचं आहे. ग्रुप बीचा पेपर ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांचा ग्रुप बीचा स्कोर छान आलेला आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा ग्रुप बीचा स्कोर चांगला आला नाही, त्यामुळे ते ग्रुप सीची तयारी करताय. मग ग्रुप सीची तयारी कशी करायची, तर हे 4 मेथड मी अनालिसिस केलेला आहे माझ्यानुसार, ठीक आहे. मी स्वतः ग्रुप सीची तयारी करत आहे आणि ऑलरेडी मेन्स दिलेले आहे, म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे, अन्यथा सांगितलं नसतं, ठीक आहे. तर लक्षात काय आलं, कळलं? 4 मुद्दे. ग्रुप बी मध्ये ग्रुप बीच्या पेपरमध्ये ज्या चुका झाल्या त्या शोधणे, PIQ अनालिसिस करणे प्रॉपर, आणि हे जिवार येते मुलांच्या, म्हणजे कंटाळवाणं वाटते मुलांना तेच ते वाचणं. पण लक्षात घ्या, जेवढे जास्त PIQ कराल तेवढा गुड स्कोर येईल तुमचा. PIQ अनालिसिस करून त्याचं लॉजिक डेव्हलपमेंट करणे, आणि नंतर हे सगळं झालं की बेस्ट प्रकारे एक तुमचा प्लॅन असला पाहिजे. तो म्हणजे कुठला प्लॅन? रिव्हिजन प्लॅन मित्रांनो. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, मुद्द्याला हात घालूया आपण. मुद्द्याला हात घालायचं असा की मला तुमच्या म्हणजे मी स्वतः आणि तुमच्याकडून ग्रुप सीची तयारी करून घ्यायची आहे. ग्रुप सी प्रीची तयारी तुम्हाला तुमची करून घ्यायची आहे. आणि याच्यासाठी जे मी तुम्हाला सांगितलं PIQ अनालिसिस, PIQ अनालिसिस, आणि या PIQ अनालिसिसमध्ये मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. या PIQ अनालिसिसमध्ये आपले आजपासूनच म्हणा, म्हणजे हा पहिला व्हिडिओ आहे आपला यूट्यूबवर, आजपासून हे सेशन चालू होणार, पण आजपासून PIQ अनालिसिसचे आपण लेक्चर घेणार आहे यूट्यूबला, ज्याच्यामध्ये तुमचं पॉलिटीची PIQ, इकॉनॉमिकची PIQ, जिओग्राफीची PIQ, हिस्ट्रीची PIQ, आणि लास्टमध्ये सायन्सची PIQ. तर हे सर्व PIQ आपण कव्हर करून घेणार आहे मित्रांनो. याच्यासाठीच मी इथं आलेलो आहे मित्रांनो. बघा, ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला जे सांगितली ते ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे, नो डाऊट. तुम्ही अभ्यास करत आहे म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहे, सिलेबस तुम्हाला माहिती आहे, त्यात काहीच विषय नाही. पण तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये थोडी हेल्प व्हावी, मदत व्हावी, म्हणून मी इथे आलेलो आहे. तर भूमिपुत्र फाउंडेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा तुम्हाला कसा हातभार लावता येईल त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तर भूमिपुत्र फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आजपासून तुम्हाला जे आपलं टार्गेट आहे, ग्रुप सी प्री एक्झाम 2025चं जे आपलं टार्गेट आहे, याच्यासाठी आपल्याला मी तुम्हाला काय मदत करणार आहे, तुमची पॉलिटीची PIQ घेणार आहे, इकॉनॉमिकची PIQ घेणार आहे, जिओग्राफीची PIQ घेणार आहे, हिस्ट्रीची PIQ घेणार आहे, आणि सोबतच सायन्सची पण PIQ घेणार आहे. आणि हे घेत असताना सर्वात महत्त्वाचं की तुमचं लॉजिक डेव्हलपमेंट मी करणार आहे, की तुमचं PIQ लॉजिक डेव्हलपमेंट कसं झालं पाहिजे, ठीक आहे. त्याला आपण लॉजिक बुस्टर पण म्हणू, किंवा बरेच जण त्याला लॉजिक म्हणजे कधी ठोकताळे असा शब्द वापरतात, ठीक आहे. तर मी हे शब्द नाही वापरणार. तर ठीक आहे, आपापले शब्द, म्हणजे खरं तर मला लॉजिक डेव्हलपमेंट हा शब्द यूज करायचा आहे, की तुमचं लॉजिक कसं डेव्हलप झालं पाहिजे. एखादा प्रश्न जर तुमचा अननोन असेल तर तो PIQच्या माध्यमातून, लक्षात घ्या, आपल्याला काही इकडून तिकडून वळून तोडून नाही आणायचं आहे कुठल्या प्रश्नाचा आन्सर. तुम्हाला जे नॉलेज आहे त्या नॉलेजच्या बेसवर तुम्ही जे PIQचं अनालिसिस केलं आहे त्या PIQच्या बेसवर तुमचं लॉजिक डेव्हलपमेंट झालं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण या यूट्यूब चॅनलला, भूमिपुत्र फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला लेक्चर अपलोड करणार आहे उद्यापासून. पॉलिटीची PIQ, इकॉनॉमिकची PIQ, जिओग्राफीची PIQ, आणि हिस्ट्रीचे आणि सायन्सची PIQ. तर लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे. तर आता मी सरळ आपल्या शेवटल्या मुद्द्याला येतो. PIQ घेऊन येत आहे आपण. PIQ analysis and logic development. कुठल्या एक्झामसाठी मित्रांनो? ग्रुप सी 2025. जी एक्झाम कधी होणार आहे? 1 जून 2025ला. तर याच्यासाठी आणि कुठले PIQ येणार आहे, तर आपण आयोगाच्या पॅटर्ननुसारच PIQची तयारी करणार आहे. आयोगाचेच प्रश्न घेणार आहे आणि तेच समजून सांगणार आहे, त्याचं अनालिसिस कसं करायचं आणि लॉजिक डेव्हलपमेंट कसं करायचं, हेच सेशन आपलं असणार आहे. बाकी नवीन काहीच नाही.
तर आपली पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे PIQ. सोबतच मित्रांनो एक लक्षात घ्या, सोबतच चालू घडामोडीचे लेक्चर, चालू घडामोडीचे इम्पॉर्टंट आहे, कारण की ग्रुप बी च्या पेपरला चालू घडामोडीने दगा दिलेला आहे. पण याचा अर्थ प्रत्येक पेपरला चालू घडामोडी दगा देतील असं नाही. तर करंट अफेअर्स आपण त्याला म्हणतो. चालू घडामोडीचे ऑनलाईन यूट्यूबला लेक्चर मी अपलोड करणार आहोत आणि पूर्ण चालू घडामोडी जे महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टन्स आहे असं 1.5 वर्षामधलं जवळजवळ 18 महिन्याचं चालू घडामोडीचे सेशन मी तुम्हाला घेत देणार आहे. यूट्यूबवर हे पूर्णपणे फ्री असेल. आणि आता तुम्हाला करायचं काय आहे मित्रांनो, बघा, तुम्हाला जर हे सेशन बघायचे असेल, तुम्हाला जर हे सेशन बघायचं असेल तर भूमिपुत्र फाउंडेशन ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलला सर्व तुम्हाला माहिती भेटून जाईल. तिथं तुम्हाला PDF वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल भेटून जाईल. सोबतच याच भूमिपुत्र फाउंडेशन नावाने आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे आणि या यूट्यूब चॅनलला तुम्ही आता लाईक करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे, व्ह्यूज द्या, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहील. बरोबर आहे. तर चला मित्रांनो, आपल्या सर्वांना सर्व जे विद्यार्थी संयुक्त पूर्व परीक्षा गट क 1 जून 2025 ची तयारी करत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा आहे खूप. आणि उद्यापासून आपण PIQ अनालिसिस अँड लॉजिक डेव्हलपमेंट हे बॅच घेऊन येणार आहे आणि ही बॅच, हे सेशन पूर्णपणे यूट्यूबला फ्री असणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. भूमिपुत्र फाउंडेशन हे ऑफिशियल चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन व्हा. आणि भूमिपुत्र फाउंडेशन हेच यूट्यूब चॅनल आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट घेत राहा. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच.